नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीतील बंडखोर उमेदवार ज्यांनी स्वतः ते सांगतायत की आम्ही बंडखोर नसून आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. तर अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रभाग 15 यामध्ये आपण पाहतो की स्थानिक निष्ठावंत परिवर्तन आघाडी स्थापन केलेली आहे आणि याद्वारे 4 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. काय नेमकं कारण होतं की बंडखोरी करून भारतीय जनता पार्टीतनं वेगळं होऊन यांना ही उमेदवारी लढावी लागते आहे? काय त्यांची कारणे आहेत आणि कसा प्रचार सुरू आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या स्थानिक निष्ठावंत परिवर्तन आघाडीचे नेते संगीत रंधाळे आपल्यासोबत आहेत, जे या भागाचे पूर्वी नगरसेवकही होते भारतीय जनता पार्टीचे. असं काय झालं? तुम्ही आदरणीय डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे खंदे समर्थक म्हणून तुमची ओळख आहे. तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात भारतीय जनता पार्टीचे. मागच्या वेळेस आपण नगरसेवक म्हणूनही राहिलात 5 वर्ष. असं काय घडलं की तुम्हाला ही परिवर्तन आघाडी काढावी लागली? प्रथम तर सांगू इच्छितो की तिकीट डावललं गेलं या कारणामुळे आम्ही हे पॅनल केलेलं नाही, स्थानिक निष्ठावंत परिवर्तन आघाडी. हे ह्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. जो माझं तिकीट डावललं गेलं हा माझ्यावरती झालेला वैयक्तिक अन्याय होता. मग त्यानंतर आम्ही उमेदवाऱ्या बघितल्या. जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ह्या प्रभाग क्रमांक 15मध्ये अक्षरशः 2 उमेदवार बाहेरची लादली, ज्यांचा ह्या प्रभागाशी काहीही संबंध नाही. आणि त्यातील एका उमेदवाराचा हट्ट होता मागील विधानसभेसाठी, विधानसभा लढण्यासाठी त्या इच्छुक होत्या. आणि नंतर महापालिका लागल्यानंतर उमेदवारी त्यांची प्रभाग क्रमांक 15मधनं डिक्लेअर झाली. पर दुसरा एक उमेदवार आला, तो पण प्रभागाच्या बाहेरचा. तर मागील काळात मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर 2017पासनं ह्या प्रभागासाठी जे काही कष्ट घेतले, लोकांची कामं केली. आमची कामं साधी सोपीच असतात. गटर, पाणी, लाईट, कचरा, ह्या छोट्या छोट्या समस्या असतात. पण ह्या माध्यमातून मी लोकांचा संपर्क इतका करून ठेवला होता, खूप संपर्क वाढला. तर माझी इच्छा होती की बाहेरचा कुणी पक्षाने उमेदवार इथं लादू नये. आणि मी पक्षाच्या नेत्याकडे विनंती केली होती की कुणालाही द्या, पण स्थानिकचा उमेदवार द्या, प्रभागातील कार्यकर्ता असावा. पण ते सगळ्याच गोष्टी डावलल्या गेल्या आणि आमच्यावरती काँग्रेसमधनं 4 दिवसापूर्वी आलेला एक उमेदवार लादण्यात आला, ज्याचा की काहीही संबंध नव्हता. असे एकूण 3 उमेदवार बाहेरचे झाले. मग त्या अन्यायापोटी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बसून एक बैठक घेतली की नेमकं काय करायला पाहिजे. हा भारतीय जनता पक्षाचा पूर्वी बालेकिल्ला होता. पण जर असे 3 उमेदवार बाहेरचे लादले गेले तर हा प्रभाग काँग्रेसच्या घशात जाईल. ह्या भीतीपोटी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपल्यापैकीच उमेदवार निवडू, जे की कित्येक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं इमानीद्वारे काम करतात, नागरिकात फिरतात, मतदारात फिरतात, त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची नाळ या प्रभागाशी जुळलेली आहे. असे आम्ही 4 जण तयार झालो आणि मग ही स्थानिक परिवर्तन आघाडी ह्याचं हे निर्माण केलं आणि लढण्याचा निर्धार केला. ही एवढी मोठी लढाई अपक्ष म्हणून लढण्याचा जेव्हा आम्ही निर्णय घेतला, तर हा पूर्ण निर्णय आमच्या पाठीशी कुणी नाही, ह्या प्रभाग क्रमांक 15मधील मायबाप जनता यांच्यावरती विश्वास ठेवून, केलेल्या कामावरती विश्वास ठेवून हा मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आपण बघतो की या प्रभागामध्ये वल्लभ विश्वास वावरे इथं उभे आहेत छत्रिया चिन्ह घेऊन. त्याचबरोबर विजयालक्ष्मी संजय रंधाळे या पण इथून उभ्या आहेत. त्याचबरोबर श्रीनिवास नामदेवराव लांडगे हे या 15मधनं उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि स्मिता गणेश हेड्डा हे 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत 15मधनं. वेगळी आघाडी निर्माण करून स्थानिक निष्ठावंत परिवर्तन आघाडी असं नाव दिलं आहे. वल्लभ वावरेजी, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की या प्रभागामध्ये तुमचं सामाजिक काम आहे, आरोग्याचं काम आहे, राजकीय तुम्ही काम करताय. काय तुम्हाला आता करायचं आहे? डावललं हे तर आता झाली, ती जुनी गोष्ट झाली, परंतु आता तुम्हाला काय करायचं आहे प्रभाग 15साठी? काय तुमच्या संकल्पना आहे? पक्षांनी डावललं असलं तरी जनतेनं स्वीकारले. आणि आम्ही आज प्रभागामध्ये जेव्हा डोर टू डोर फिरत आहोत तेव्हा प्रभागातील
सामान्य नागरिकांचा जे प्रश्न आहेत किंवा सामान्य नागरिकांचा जो विचार आहे इथलं स्थानिक लोकांनाच उमेदवारी द्यायला पाहिजे होती. पक्षावरचा रोष पक्षावर राग आहेच आहे की उमेदवारी त्यांनी बाहेरच्यावर दिलेली असल्यामुळे, आणि त्यामुळे आम्हाला आमची जी निवडणूक आहे ती जनतेनंच हातात घेतलेली आहे. आम्ही आज प्रभागात फिरत असताना ते प्रकर्षानं आम्हाला जाणवत आहे. काय करायचं 15साठी? 15 नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीला आपण निश्चितपणे पुढल्या काळात सामोरे जाऊ. प्रभाग 15च्या आपल्याला समस्या सोडवायच्या आहेत असं सांगतायत वल्लभजी. तुमचं काय संकल्पना आहे श्रीनिवास लांडगेजी? काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला लोक स्वीकारतील असं वाटतं? लोकांना नगरसेवकाच्या मार्फत अपेक्षा एकच असते की पायाभूत सुविधा त्यांना मिळाव्यात. नाली, रस्ता, लाईट, लोकांच्या याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षा नसतात. पावसाचं पाणी आलं कुठं साठू नये, नाल्या डेंग्यूची साथ कुठं लागू नये, एवढीच अपेक्षा असते लोकांची. आणि स्थानिक उमेदवारी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, कारण आम्ही भरपूर 10 वर्ष झाले या प्रभागामध्ये भरपूर काम करत आलेलो आहेत आणि करत राहणार. निवडून येऊ अथवा नाही येऊ, पण आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. आता बघू पुढे काय होईल काही नाही. लोकांचा आशीर्वाद आपल्या 100% निकाल तर आपल्याकडेच आहे. होय. लोकांचा आशीर्वाद तर 100% आपल्याकडूनच आहे. पण आता पुढचे जे थांबलेले आहेत भरपूर दिग्गज आहेत, पैसेवाले आहेत, आम्ही साधे मिडल क्लासचे लोक आहोत. बरोबर. धन्यवाद. विजयलक्ष्मी संजय रंधाळे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. कशा पद्धतीने तुमची ही उमेदवारी आहे, काय करायचं तुम्हाला इथल्या नागरिकांसाठी सांगा. तुमचं नाव सांगा, चिन्ह सांगा. मी विजयलक्ष्मी संजय रंधाळे, माझ्या प्रभाग क्रमांक 15 मला सगळ्यांना आशीर्वाद दे, मतदान करा. सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे, मतदान करावं असं म्हणतायत. स्मिता गणेश हेड्डा, आपणही उभ्या आहात या आघाडीच्या वतीनं. काय तुम्ही मतदारांना आवाहन कराल, कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? माझं जनतेशी एवढंच आव्हान आहे, की स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांची मदत करावी. मागील 27 वर्षापासून माझे पती एकनिष्ठ होते भाजपाशी, तरी पण त्यांनी त्यांची किंमत केली नाही. म्हणून आम्ही स्वतः हा निर्णय घेतला की हा अपक्ष पॅनल उभा करावा. तरी आता जनतेशी एकच मागणं आहे, आपला प्रभाग, आपली माणसं निवडून आणावीत आणि 100% निकाल आमचाच लावावा. एकूणच काय तर लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की भाजपातले बंडखोर असू देत, काँग्रेस पक्षातले बंडखोर असू देत, किंबहुना ह्या बंडखोरांनी एकत्रित येऊन निर्माण केलेली स्थानिक निष्ठावंत परिवर्तन आघाडी असू देत, तर या सर्व आघाड्यांमुळं निश्चितच बिघाडी होणार आहे. आणि या आघाडीमधल्या उमेदवारांना कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आणि नागरिक कशा पद्धतीनं त्यांना स्वीकारतात हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह मी इस्माईल शेख, प्रभाग क्रमांक 15, लातूर शहर महानगरपालिका निवडणूक, लातूर.